संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी सुंदर एक अभंग म्हणलेला आहे. कोणाची सेवा माझ्याकडून घडावी ह्याचं उत्तर तुकाराम महाराज सांगतात. आपुलिया हिता असे जो जागता, आपुलिया हिता असे जो जागता, धन्य माता पिता तयाचिया, धन्य माता पिता तयाचिया, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा, तयाचा हरिक वाटे देवा, गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवत करीत श्रवण, अनिक चिंतन विठोबाचे, अनेक चिंतन विठोबाचे, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. तरी माझ्या दैवा पार नाही. तुकाराम महाराज म्हणतात की जे आपल्या जीवाच्या हितासाठी जागरूक आहेत त्यांचे माता पिता धन्य आहेत. त्याचप्रमाणे ज्या कुळामध्ये सात्विक मुलं जन्माला येतात त्याचा हरिक म्हणजे देवाला ते खूप आवडतात, देवाला खूप आनंद होतो. म्हणजे सात्विक संतती जन्माला आणली पाहिजे माता पित्यांनी, हे इथं सांगत आहे. त्याचप्रमाणे गीता भागवत करीती श्रवण, म्हणून भगवद्गीता श्रीमद भागवत जे ऐकतात आणि सतत देवाचं चिंतन जे करतात, तुकाराम महाराज म्हणतात अशा व्यक्तींची सेवा माझ्या हातून घडो आणि ते माझ्या दैवाला पार नाही. मला स्वतःला खूप भाग्यवान समजेन असं तुकाराम महाराज या ठिकाणी म्हणत आहेत.